दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत महापुराण कथा अखंड हरिनाम सप्ताह अखंडच बाबा विनाऊबाई आहे का विनाऊबाई ज्या सप्ताहामध्ये विनाऊबा असेल त्या सप्ताहाला अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात. बरोबर यांचे वाक्य ऐकले मी. कारण कसं असतं माहिती का, शाळेतला विद्यार्थी आणि बाहेरच्या विद्यार्थ्यामध्ये फरक असतो. आता या सप्ताहामध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त 730वा हा महोत्सव आपण साजरी करत आहोत. आणि या सप्ताहामध्ये प्रथम दिवसाची माझी सेवा, जसे माझे गुरुवर्य मला बुद्ध्या देतील तत्वंत या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करेल. 1000 स्वामीजी, माझे गुरुवर्य लक्ष्मीकांत महाराज जोशीपेठ बाबळगाव, गुरुवर्य बापूदेव महाराज गिरी, आणि ज्यांच्याकडे लहानपणी शिक्षण घेतलं नेताजी सुभाष विद्यालय बाबळगाव चे गुरुवर्य आमचे महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हरिभक्तपरायण अशोक महाराज लगेर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या बालकाच्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील महान गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी जे आमचे गुरुवर्य ज्यांच्या मुखातून मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत महापुराण सुद्धा श्रवण करतात असे आमचे गुरुबंधू बाळू महाराज ढुकले आणि त्यांच्या कथेला या ठिकाणी साथ देणारे आमचे या ठिकाणी कृष्णा महाराज खरात, आमचे आबा आणि आमचे गणेश महाराज वाघमारे आणि आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराज हरकळ त्यांची सुद्धा उपस्थिती, गोपीनाथ महाराज हरकळ अळंदीकर महाराजांचं नाव, लक्ष्मण महाराज गायकवाड इकडे आमच्या या ठिकाणी माळीवाडा भजनी मंडळ नाईक महाराज आहेत. कसं असतंय, एखाद्याचं नाव जर समजा चुकलं तर ते गेल्यानंतर म्हणतात महाराज कुठं लहान होता, आपलं नाव नाही घेतलं, बरं जाऊ द्या, आता नाही नाव घेतलं तर घेतलं, पण संत आपल्या मंडळीत घेतलं नाव आपलं. आमचे मदनगाचार्य मदन महाराज, कृष्णा महाराज पवार नागपूरकर, आणि ज्यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याची संधी मिळाली असे आमचे मोहन महाराज या ठिकाणी. त्यांनी मला फोन केला, बाबा सेवा द्या एक. ठीक आहे म्हणलं, सेवा देण्याचंच काम चालू आहे. काय आता प्रत्येक कीर्तन काय करतो, आजची सेवा. सेवा कशाला म्हणतात, फक्त आमची सेवा आमचे गुरुवारी करतात. त्याने मला कळवा त्यांनी सांगितलं, महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सेवाच आहे. स्वतःची गाडी घेऊन जातात, त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल त्याला माळ घालतात आणि विनेकऱ्याला दान दक्षिणा देऊन त्यांचं स्वागत त्यांच्या कीर्तनामध्ये होते. तद्वत अभंग निवडला या ठिकाणी संत सावता महाराज विचारलं, बाबा अभंग कोणता घ्यावा. आता माझं असं एक म्हणणं आहे, आबा त्या दिवशी आनंदला गेलो, आपल्या मंडळामध्ये काही लोकांना आनंद हे माहीतच नाही आणखी गाव, आणि आपल्या कुळाचा ज्याने उद्धार केला, आपल्या वंशामध्ये येऊन त्याने उद्धार केला असे सावता महाराज. या सावता महाराजांच्या 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये सावता महाराज नामाचं बळ सांगतात. नामाची आवळे न भिवू सर्वता, कारण कळी काळाच्या माता सोटे मारू. वैकुंठामध्ये जर देव असत ह्या नामामुळं वैकुंठातला देव सुद्धा आणण्याची ताकद ह्या नामामध्ये, आणि आणल्यानंतर त्याला काय करायचं, त्याला प्रेमाने आनंदाने नाचायचं. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी आणि विठ्ठल गावनी नाचून गेली. आणि हा सुख सोहळा कुठं नाही. आणि म्हणून सावता महाराज म्हणतात, तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, विठ्ठला विठ्ठला सुख
दिवाळी. कारण सहसा कीर्तन आपले श्री संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्त होतात, परंतु कीर्तनकार अभंग या ठिकाणी सावता महाराजांचेच वर्णन करायचे. समय जाना समय जाना. हा गुरुजी, एखाद्याचं अभिष्ट चिंतन आहे, म्हणजे माझं अभिष्ट चिंतन आहे कीर्तनाची शेवाचे पिंड पदावर अभंग जमन का? शेवट तो भरा जमन करायचं नाही महाराज. समय जाना अकल्प आयुष्य भावे तया कुळा अभिष्ट चिंतनाला अभंग काय. मग समय जाना तद्वत हे सावता महाराज जे आहेत हे आरंभचे मूळ रहिवासी नाही महाराज. औसा गाव आहे, त्या औसा गावामध्ये कसं असतं माहिती का? कर्मभूमी जन्मभूमी ह्या दोन भूमीला विसरायचं नाही महाराज. जिथं आपला जन्म झाला ती जन्मभूमी, आणि जिथं आपण कर्म करतो ती सांगितली कर्मभूमी. तद्वत आता मी कुणी करून जाऊ या कार्यक्रमाला, माझं गाव लागलं म्हणजे महाराज माझं गावकर मी आलो नाही, माझं गाव नाही बाबळ गावकर. कारण जन्मभूमी आपली, आपल्या जन्मभूमीचंच नाव द्यायचं काय. म्हणून ज्या वेळेस सावता महाराजांचे आजोबा ज्या ठिकाणी त्यांचं नाव दैव होतं, दैवदादा औसा गावचे राहणारे, त्यावेळेस मलिंजाची सत्ता होती, त्यांना त्रास झाला आणि त्रास झाल्याबरोबर त्यांनी गाव सोडलं. गाव कोणी सोडायला तयार नाही महाराज. काहीतरी आडी अडचणी आल्या गाव सोडावं लागतं. म्हणजे काय करायचं गावाला? जिथं पोट भर तिथं गाव असंच असते. मग तद्वत आमच्या देवदादानं औसा गाव सोडलं, आरण भेंडीला आले. आरण भेंडी पासून 4 किलोमीटर आरण नावाचं गाव आहे. त्यावेळेस महाराज त्या काळाचा विषय, आताचा नाही महाराज. त्यावेळेस गाडगे मडके जिथे आपल्या संसारामध्ये वस्तू लागतात सर्व वस्तू घेतल्या आणि आपले या ठिकाणी आरणला आले. आरणला आल्यानंतर आरण मध्ये शेती करू लागली. काहीतरी कर्म करावं लागते, कर्म केल्याशिवाय नाही. तुळशीदास सांगतात, मी सांगत असतो, राम नाम के आलसी भोजन को है हुशार. आणि तुळशीदास इनके जीवन में बार बार दिखतात. ते काही विचार करत नाही. सकाळी उठायचं, भोजन कुठं बघायचं, रामनामाचा पत्ता नाही, कामधंद्याचा पत्ता नाही. आता इथं बरेच जण मंडळी म्हणत असतील, हे बावली महाराज आम्ही भाजीपाला विकताना पाहिलं नाही. खरंय तुमचं ते, त्याच्यात काही नाही. पण कसं असतंय, आपल्या कामामध्ये जे कर्म सांगितलं ते कर्म आपल्याला करावं लागते. काय आपला व्यवसाय काय हरकत नाही, बरोबर काका? हा काकाला म्हणलं, काका येऊ लागलो म्हणजे आमच्या इथे सप्ताह उभा टाकला. मला कुठं म्हणले माळीवाड्यात. ठीक आहे म्हणलं, कीर्तन करायचं काय ते म्हणले. म्हणजे या तुम्ही, मी येतो संध्याकाळी. काकाने मला संध्याकाळी बोलवलं आणि इकडे चालेल कोकण चालेल आलो म्हणले, तुम्ही वापरी मी आलो बघा. काय होत असतं तसं, कसं दाट परीक्षा ना म्हणून मला बोलावं लागतं. मग ज्या वेळेस या ठिकाणी गाव सोडलं, गावात आल्यानंतर आपली जी काही शेती होती, शेती या ठिकाणी भाडेतत्वावर घेतली दैवदादानं. आणि दैवदादाला 2 सुपुत्र, परसोबा आणि डोंगरोबा हे 2 होती महाराज. ज्यावेळेस दैवदादा गेल्यानंतर जे काही डोंगरोबा होते, डोंगरोबा विरक्त भक्त होते. त्यांच्या मनामध्ये आशाच नव्हती कोणत्या गोष्टीची. विधेय स्थिती होते. या विधेय स्थितीमध्ये असताना डोंगरोबा घरातून जे निघून गेले पुन्हा वापस आले नाही. घराचा त्यागच केला मला, त्याग करावा लागतो. माझ्या गावामध्ये एक आणखी साधू महाराज, हा आपलं व्यासच आहे, तुम्हाला काहीच कळत नाही. काय लहानपणी पप्पा म्हणजे बघ्या बघ्या तुला काही कळत नाही, बघ्या म्हणजे कळतच नाही. शाळेत टाकलं बी कळत नाही. काय 10वी झाली, 12वी झाली, म्हणजे 2चे 4 हात झाल्या, ती बी म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही. काय सुरुवातीला बरं असते सगळ्याचं, वर्ष 2 झाल्यानंतर वर्ष 2 झालं ना, ती म्हणते तुम्हाला काही कळत नाही. असो मग असं होत असताना आपलं आयुष्य किती सांगितलं मला,